नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, क्षात्रवीर शंभूराजे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर या भारतासाठी, या देशासाठी, या सर्व बहुजन समाजासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं, अशा सर्व जाती धर्मातील महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज अहिल्यादेवी होळकरांची 301वी जयंती आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आपल्या शेजारच्या अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर, पण अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये चौंडी या गावामध्ये शिंदे घराण्यामध्ये झाला. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी किंवा आपण काय केलं पाहिजे याच्यावर मी तास कमीत कमी बोलू शकतो. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे, तरी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. आज अहिल्याबाई होळकरांची 301वी जयंती आपण साजरी करतोय. आपण तो ज्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्यांचा आदर्श, त्यांचा विचार घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढे कार्य केलं पाहिजे. आमच्या संभाजी ब्रिगेडमध्ये नेहमी सांगितलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यात घ्यायचा विषय, डोक्यावर घ्यायचा विषय नाही. त्याच पद्धतीने या बहुजन समाजामध्ये प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करत असताना आपण ती डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घ्याव्यात, त्यांचे विचार अंमलात आणावेत, अशा प्रकारची मी या ठिकाणी या सर्व तरुण मित्रांना विनंती करतो. मला 1-2 मिनिट जास्त बोलावं लागतील. मला खरं तर बोलायचं नव्हतं, पण आमचे महेश जुंबल असतील किंवा आमचे सर्जेराव पाटील असतील, घरी आमंत्रण द्यायला आल्यावर त्यांनी मला सांगितलं तुला बोलायचं आहे म्हणून. विषय असा आहे, हे पाटीलवाडा मला खरं तर म्हणजे 100% अपरिचित भाग होता. जवळजवळ 13 किंवा 14 सालची गोष्ट असेल, 11-12 साली काही तरुण मंडळी, मग महेश असेल, सर्जेराव असेल किंवा इथली काही बरीच मंडळी माझ्याकडे आली. ह्यांचं बसणं उठणं गोविंदपुरात असायचं. गोविंदपुरात आमचा निलेश शिंदे म्हणून आमचा एक सहकारी आहे, त्यांची सगळ्यांची एकदम गाढ चांगली मैत्री. मग निलेश शिंदेला विचारलं, बाबा असं एक आमचं काम आहे, कोण करेल का? त्या टायमाला तरी मी माझं गुणगान गात नाही, पण तरी बी काही गोष्टी सांगण्या गरजेचे आहे. माझ्याकडे आले, मला त्यांनी गणपतीच्या पूजेला बोलवलं, बरोबर आहे का? मग मी आपलं माझी बोलेरो होती, चला म्हणलं जायचं म्हणून आलो. तिकडनं असं नारायण चिंचोलीतनं तुमच्या इकडनं त्या कॅनल पट्टीकडनं एक रस्ता आहे, तिकडनं मी आलो. लाईट नाही, मग आल्यावर बसलो, चहा पाणी व्हायला लागलं, तरी सुद्धा म्हणलं उरकून म्हणलं पूजा चला. नाही म्हणले, नाही मी म्हणलं लाईट कधी येणार? नाही म्हणले आमची इथे लाईटच नाही. कसं शक्य आहे? नाही म्हणले आमच्या भागात लाईटच नाही. अरे म्हणलं देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 60-65 वर्ष होऊन गेली आणि तुमच्या घरात लाईट नाही, असं कसं शक्य आहे? नाही म्हणले आमच्याकडे खरंच लाईट नाही. मग सगळं समजून घेतल्यानंतर मग माझी बोलेरो चालू केली, त्याच्या लाईटीमध्ये गणपतीची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर सगळा विषय समजून घेतला. इथं बसून त्या टायमाला माझे सहकारी रामभाऊ गायकवाड, ही MSCBची कामं करायची कॉन्ट्रॅक्टर म्हणून, इथं बसून रामभाऊ गायकवाडला फोन लावला. म्हणजे रामभाऊ असा विषय आहे, आपल्याला हे काम करायचं आहे आणि तू उद्याच्या उद्या येऊन तेवढी मापं घेऊन जायची कसल्याही परिस्थितीत. तुझं साहेब कोण आहे काय मला सांग, मी मी काय कशा पद्धतीने करायची ते करतो. रामभाऊ दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी रामभाऊ आला. रामभाऊनं मापं घेतली आणि मला सांगितलं की अमुक साहेबाला तुला बोलायचं आहे. त्या साहेबाला फोन केला आणि माझ्या मते 1 महिन्यामध्ये या सर्व सहकार्याने त्याचं बटन दाबायला मला बोलवलं. आणि आश्चर्य वाटलं की या भागामध्ये पहिल्यांदा लाईट येते.
म्हणजे खरं तर ही विश्वास न बसण्यासारखी गोष्ट होती. पण लाईट आली आणि मग ह्या पोरांना काय वाटलं माझ्याबद्दल मला माहित नाही. त्या दिवशीपासून ह्या वाड्याचं आणि माझं नातं हे आमचं कुटुंब एक असल्यासारखं ह्या वाड्याचं आणि माझं नातं तयार झालं. मग त्या काळामधली लहान लहान पोरं असतील, ही सगळी बिगर लागण्याची फौज होती. यांचे वडील असतील, यांचे आजोबा असतील किंवा घरातली काही लहान लहान पोरं असतील. दीपक दादा म्हणले की माझ्याबद्दल त्यांना एक जिव्हाळा, एक आपुलकी निर्माण झाली आणि मलाही या लोकांबद्दल एक विशेष प्रेम तयार झालं. अशाच पद्धतीने काही गोष्टी होत गेल्या. मग तुमच्या 3 पेजच्या तुमच्या कोरोना काळामध्ये 3 पेज वायरमन त्यांना लाईटच देत नव्हतं. वायरमनला माझ्या भाषेतले मंत्र म्हणले आणि 3 पेजचं लाईट कनेक्शन आपण करून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी आपण साजरी करतो, त्यांचा विचार जो आहे बहुजन समाजासाठी, या समाजातल्या शेवटच्या घटकासाठी आपण काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी या 2 गोष्टी माझ्याकडनं झाल्या. माझ्या हातनं अनेक गोष्टी घडल्या असतील, पण त्यातलं एक पुण्याचं काम मी तुम्हाला सांगतोय. पंढरपूरमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा नव्हता. इथं 3 रस्त्याला इकडे गुरसाळ रोडला तुम्ही अहिल्या चौक आपण सगळेजणच म्हणत आलोय पहिल्यापासून. पण मी जिथं अनेक वर्ष बसतो उठतो, जवळजवळ 30 वर्ष, आता जिथं अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी माझी उठबस तिथं होती. माझ्या डोक्यात सहज विचार आला की पंढरपूरमध्ये शाहू कॉर्नर आहे तुमच्या त्या गोल्डन टी समोर, आणि बहुजन समाजातली सगळी एकत्र येतात आणि तिथं ती बोर्ड आहे त्याला तात्पुरता पुतळा ठेवतात, हार घालतात आणि शाहू महाराजांची जयंती साजरी करतात. मी पण अनेक वेळा गेलोय. मलाही वाटायचं की शाहू महाराजांच्या नावानं एवढं चांगलं कार्य बहुजन समाजासाठी केलेला माणूस आहे, पण त्यांच्या नावानं कुठं पुतळा आपण बसवू शकत नाही. मला असं बसल्या बसल्या एकदा डोक्यात आलं की आपण जिथं आता अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा आपण बसवला पाहिजे. मी माझ्या एक 5-6 सहकाऱ्यांना ती गोष्ट बोलून दाखवली. ठीक आहे म्हणले, करूयात आपण. त्याच्या अगोदर आम्ही रात्री जिजाऊ मासाहेबांचा पुतळा बसवला होता. तो आज त्या ठिकाणी मोठा होतोय. मग मी 5-6 जणांना बोलून दाखवले. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने गेले असतील. एक परिट समाजाचा माझा सहकारी, माझा जीवाभावाचा सहकारी आप्पा राऊत एक परिट समाजाची 10-15 पोरं घेऊन माझ्याकडे आला. आप्पा राऊताने मला सांगितलं, दादा म्हणला एक काम आहे लय महत्वाचं आहे, बोलू का? म्हणलं बोल, आपण काय बी बोलू शकतो. मग आप्पा राऊताने तिथे इच्छा व्यक्त केली की या चौकामध्ये जर गाडगे बाबाचा पुतळा उभारला तर कसं वाटेल. आता मला पंचायत पडली. आम्ही एक 5-6 जणांनी ठरवलं शाहू महाराजांचा पुतळा बसवायचा आहे. आणि आप्पा राऊत म्हणतो आता गाडगे बाबाचा पुतळा बसवला तर कसं होईल. आप्पाला म्हणलं जरा इकडे असा असा विषय झालेला आहे. मी माझ्या 5-7 सहकाऱ्यांना बोलून दाखवलेला आहे. मला असं वाटतंय की शाहू महाराज काय आणि गाडगे बाबा काय एकच आहे. पण मी जर तुम्हाला होय म्हणलं तरी आमची मला शिवे देतील. त्यापेक्षा रात्रीत तो आणायचा आणि गाडगे बाबाचा पुतळा उभा करायचा. एवढा उभा करत चालतंय, ते आपण पुन्हा कसा करायचं ते करू. आपण होय म्हणला. प्रत्येक जातीमध्ये 2 गट आहेत, 3 गट आहेत, 4 गट आहेत. तुम्ही धनगराची आहे, धनगरात बी आहे. मी मराठ्याचा आहे, मराठ्याची बी आहे. अजून कुठं बी जावा सगळीकडे आहे. तसं परट्याच्यात बी 2 गट. आमच्या संजय मामा घोडकेचा 1 गट आणि आप्पा राऊताचा 1 गट. मग त्या ठिकाणी त्यांचा श्रेयवाद झाला आणि 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4-6 महिने, 8 महिने गेले, पण काय पुतळा ती बसवू शकले नाही. आप्पाला मी 2-4 वेळा आठवण काढली, पण ती काय पुतळा होऊ शकला नाही. मग एकदा भारतनाना आमदार झाले होते नगरपालिकेत. आम्ही भारतनानांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत होतो. माझी आई नगरसेविका होती, सभापती होती पाणी पुरवठ्याची. एकदा भारतनानांकडून निरोप आला, आता कोर्टापाशी बंगला आहे तिथं बंगल्यावर या म्हणले. गेलो. बंगल्यावर गेल्यानंतर ह्या पंढरपूर तालुक्यात भारतनानाकडे काम करणारे किंवा त्यांच्या पार्टीत काम करणारे बऱ्यापैकी धनगर समाजाचे सगळे नेते बसलेले होते. आमच्या पार्टीचे बऱ्यापैकी सगळे नगरसेवक बसलेले होते. मी उशिरा गेलो होतो. भारतनाना म्हणली या पुढे या पुढे या. मी बसणार नाही, इकडे इकडे इथे या म्हणली, इथं मायापाशी यायचं म्हणली. गेलो, बसलो. आता त्यांचं काय बोलणं झालं होतं मला माहित नाही, पण भारतनानाने सांगितलं हो दादा उठा म्हणले, बोला. म्हणलं काय बोलायचं आहे, कशावर बोलायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जिथं बसताय त्या तुमच्या चौकात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवायचा आहे. मी डोक्याला हात लावला. म्हणलं आता आली पंचायत. मग मी म्हणलं मला 1-2 शब्द तीच सांगतोय म्हणले, तुम्ही बोला.
तुमचं म्हणणं काय आहे सांगा. मग मी सांगितलं तिथं संजय मामा गोडके होते, अप्पा राऊत होता. माझी पार्श्वभूमी सांगितली की तिथं मला शाहू महाराजांचा पुतळा बसवायचा होता. 7-8-10 आमच्या सहकार्यांना मी बोललोय, पण त्या ठिकाणी अप्पा राऊत तिथं उपस्थित आहे म्हणलं. तिथं मामा पण आहे, तुम्हाला सांगतील सगळेजण की त्याने इच्छा व्यक्त केली की तिथं गाडगे बाबांचा पुतळा असावा. मी त्यांना होय म्हणलोय म्हणलं. आता तुम्ही म्हणताय की अहिल्याबाई होळकरांचा पुतळा असावा. आता बोलणार काय? माझी ना नाही, आणि तुम्ही जे म्हणताय म्हणलं तुमचा चौक माझ्या बाजा उतारा निघत नाही. आता विषय असा आहे की राजर्षी शाहू महाराज असतील, राजमाता अहिल्याबाई असतील, किंवा राष्ट्रसंत गाडगे बाबा असतील, या तिघांनी मी वेगवेगळ्या जातीमध्ये जन्म घेतलाय, पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जातीपेक्षा बहुजन समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे असं माझं मत आहे. शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजासाठी काम केलं, गाडगेबाबांनी बी तीच केलं, आणि अहिल्याबाई होळकरांनी पण तीच केलं. स्वतःचा समाज आणि त्या समाजाच्या पलीकडे जाऊन सगळ्या सीमारेषा ओलांडून या महापुरुषांनी काम केलं. त्याच्यामुळे आणि मला जास्तीचा आनंद होणार आहे म्हणलं. आनंद का? तर त्या चौकात आणि तिथं आसपास आमचं एक चोपाळ्यातले मेटकरे दुकान जर सोडलं इजे मेटकरेचं, तर बहुतेक तिथं धनगर समाजाचा कोणच माणूस नाही. तिथं जर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा उभारला तर मला जास्तीचा आनंद का होणार आहे? तर तिथं समजा काही मेंटेनन्स धूळ बसली किंवा काही साफसफाई स्वच्छता असेल, कधी एखादा हार घालायचा असेल, तो सगळ्यात पहिल्यांदा मान मला येणार आहे. का तर माझी 24 तासाची बैठक त्या चौकात आहे. त्याच्यामुळे मला काय जी तुम्ही कराल ती माझं म्हणणं होय आहे. अशा पद्धतीनं एक जसा खारीचा वाटा असतो, आपण ती रामाने सेतू बांधला आणि त्या खारुताईने त्याच्यामध्ये चिकन टाकला, तसा एक खारीचा वाटा या महापुरुषांच्या जडणघडणीमध्ये जे काय त्यांनी काम केलं ते विचार वाढवण्याचं काम माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याकडनं खारीच्या वाटा रूपाने झालेलं आहे. याची मला आठवण झाली म्हणून या ठिकाणी मी आज सांगतोय. परंतु आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. मी सुरुवातीला मराठा महासंघामध्ये काम करायचो, संभाजी ब्रिगेडमध्ये काम करायचो. प्रत्येक जातीमध्ये त्या त्या जातीसाठी काम करणारे एकेक त्या जातीच्या संघटना आहेत. प्रत्येक आमच्या मराठा समाजात पण आहे, त्याचं नाव आहे मराठा महासंघ. पण मी ज्या संघटनेत गेली 28 वर्ष काम करतोय तिचं नाव आहे संभाजी ब्रिगेड. त्या संघटनेचं काम असं आहे की बहुजन महापुरुष, बहुजन समाज एकत्र करून आपण आपलं काम कसं पुढे नेता येईल, या राष्ट्रपुरुषांचा, या बहुजन महापुरुषांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत कसं सांगता येईल, त्याचं विद्रुपीकरण केलेलं कसं खोडून काढता येईल, आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या महापुरुषांचा विचार पुढे या तरुण पिढी समोर ठेवाल, अशा पद्धतीचं काम करणारी माझी संघटना. त्याच्यामुळं मला अत्यंत वाईट वाटतं की आपण हे सगळे महापुरुष आपापल्या जातीला वाटून घेतलेले. शिवाजी महाराज मराठ्याने वाटून घेतले, बाबासाहेब आंबेडकर हरिजनाने वाटून घेतले, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाने वाटून घेतले, अहिल्याबाई होळकर धनगर समाजाने वाटून, असं प्रत्येकाने आपण आपापले हे सगळे महापुरुष ज्यांनी त्यांचे जडणघडण होत असताना या बहुजन समाजासाठी काम केलंय, त्यांनी स्वतःची जात कधी पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही, स्वतःच्या जातीला कधी ते मलिदा मिळवून द्यायचा प्रयत्न केला नाही, किंवा स्वतःच्या जातीचंच गुणगान गात पुढे गेले नाहीत. पण आपण सर्वजण या ठिकाणी अपराधी आहे. आज ही जयंती साजरी करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय तुम्ही आम्ही सगळेजण भाऊ आहे, हा बहुजन समाज, तुम्ही आम्ही सगळेजण बंधू आहे. आणि त्या धनगर समाजात आणि मराठा समाजाचं एक वेगळं नातं आहे जे की छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेलं आहे. धनगराच्या पुरी मराठ्याची, मराठीच्या पुरी धनगरात दिले, राजाने ठरवलंय तुम्ही आम्ही कोण. त्याच्यामुळं आपण आपल्या काही गोष्टींमधनं जर किंवा बाहेर कोण असेल जर काही कटुता निर्माण करायचे प्रसंग घडवत असतील तर आपण सर्वांना हात जोडून विनंती करावी. माझ्या साईड माझ्याकडनंही काही चुकत असेल तर मी 100 वेळा माफी मागायची माझी तयारी आहे. पण आपण सर्वांनी हातात हात घालून यापुढं या बहुजन महापुरुषांचा वारसा चालवत असताना, त्यांचे विचार पुढे नेत असताना, आपण ह्या सर्व बहुजन महापुरुषांना जी काय दोऱ्याने जखडले आपापल्या जातीच्या किंवा आपापल्या काही गोष्टींमध्ये, त्यात न बांधता तुमचे माझे मतभेद असू द्या, मावळे आळंदवरचे दीपक वाडदेकरचे किंवा आमचे बाळू आखेचे माझे 10 वेळा मतभेद असतील. बाळासाहेबांनी मी बालमित्र आहे बरं का, चड्डीतले लंगोटियार यांचा मारती, आणि ही ट्रॅक्टर घेऊन मला शिकवणीला न्यायला घरी येतो आणि ट्रॅक्टरवर बसून 3 जण शिकवणीला जातो. आणि त्याच्या अगोदर चिंतू तात्यानं आमची वडील, ही एक वेगळंच नातं आहे.
पण सांगायचं तात्पर्य काय की आम्ही भावाभावासारखं वागलो. मी आज बाळूवर माझा तेवढाच अधिकार आहे, त्याचा माझ्यावर तेवढाच अधिकार आहे, माझा आमच्या मारत्यावर तेवढाच आहे, त्याचा बी माझ्यावर तेवढाच अधिकार आहे. असं आपण प्रत्येक जण एकमेकांना तो अधिकार देऊन जे वागत आलोय, तर आपण हे सगळं करत असताना बहुजन सर्व एक होऊन या ठिकाणी राहिलं पाहिजे, पुढची वाटचाल केली पाहिजे. सरकार, राजकारण, समाजकारण बाकी कोणीचही असू द्या, नेता कोणी लहान मोठा असू द्या, त्याच्याबद्दल कधीही वाद नाही. परंतु आपण हे सगळं करत असताना आता इथलं उदाहरण अभिजित पाटील माझा सहकारी, मी आरतूर बोललेला, आज बी बोलू शकतो, त्याला बी वाईट वाटणार नाही. पण कालचा आमचा अभिजित पाटील आज जर एक सोडून 10 कारखान्याचं चेअरमन, काय 4, 5, 6 असतील आणि आमदारकीला जर धडक देत असेल तर आपण त्याचं कौतुकच केलं पाहिजे. दुसरा आमचा सहकारी आमचा राजा खरे, कांड दोस्त आमचा, पण आमचा राजा खरे बी आमदार झाला. मला असं वाटतं, मी परवा आबाला म्हणलं, आयला मी माझ्यासारखा श्रीमंत माणूसच नाही का, अरे 2 दोस्त आमदार आहेत म्हणली, येड्या असते का असं कुठं? एकत्र मोटरसायकलवर फिरलो, एका ताटात जेवलो, एका गाडीत फिरलो, आय घाल्या बाय घाल्या म्हणलो, पण 2 दोस्त माझे आमदार आहेत. मग आपण आपल्या सहकार्याने किंवा या बहुजन समाजातल्या काही लोकांनी पुढे जायचा प्रयत्न केला तर आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. आणि हा सगळा विचार आपण एका हातात हात घालून आपण या बहुजन समाजापुढे मांडलं पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मला वाटतं मी जरा जास्तच बोलतो. काय चुकलं असेल तर माफ करा. आणि अहिल्यामाई होळकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची, छत्रपती संभाजीराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सर्वांची शपथ आहे तुम्हाला. जर आपण ह्या महापुरुषांना आपला आदर्श मानत असेल तर त्याच पद्धतीने आपली वाटचाल असली पाहिजे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार. धन्यवाद.